आहे तर हा माझा सगळ्यात पहिला ब्लॉग आहे. अँड मी चालली माझ्या पप्पांच्या गावाला, म्हणजे जे पारनेर तालुक्यामध्ये गुणवरे आहे. आणि उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या असल्यामुळं मी चालली पप्पांच्या गावाला पूर्ण फॅमिलीसोबत. तर मला अजून माझं सगळं काही आवरायचं आहे, बॅग वगैरे पॅक करायचं आहे. तर सगळं झाल्याच्यानंतर मी जॉईन करते, तुम्हाला पुढचा अपडेट देते. आम्ही कसं जातो, काय करतो, किती मज्जा करतो, काय नाही, सगळं तुम्हाला अपडेट देत राहील. आम्ही निघालो आहे आता, बट माहीत नाही किती महिन्यांचं सामान घेतलं आहे आम्ही. तर आम्ही आता चाललेलो आहे गावाला. गावाला जाता हॉस्पिटलमध्ये गेलो, बट जास्त तसं काही सिरियस नाही. पण मला टेन्शन आलेलं आहे, MRI केल्याच्या नंतर सगळं व्यवस्थित असावं. इथे आम्ही पुण्यातून निघालो आहे आता. जेवायला थांबलेलो मग इथे, आणि याची नाटकं बघा. One hour later. बापरे. खूप उशीर झाला आहे आम्हाला आता गावाला पोहोचायला, त्यामुळे पोहोचल्यावरती डायरेक्ट अपडेट करते. स्टे ट्यून. A few moments later. हाय, तर आम्ही आता घरी आलोय. चेंज वगैरे केलंय सगळ्यांनी. हा माझा भाऊ, तो खूप लाजतो. हा माझ्या मोठ्या चुलत्यांचा मुलगा. आणि हा बिबट्याचा विषय चाललाय आमच्या इथे आता. एवढाच झाला बारीक पांढरा मांजर. पांढऱ्या मांजरावानी होतं कसं चटपट त्याला. आणि ते काय करायचं, तू गुरकायचं त्या बाईला. ती काँग्रेस काय पद्धत ते गुरकायचं. काही बोलली मांजर तर गुरकत आहे मला, तिला कळलं नाही वाघ आहे म्हणून. 2000 years later. गंभीर चर्चा चालू आहे त्या दोघांची, खूप जास्त गंभीर. की वाघ आला तर, बिबट्या आला तर. झोपते आता मी. बोलूयात गाईज उद्या. आणि आज तर काही रेकॉर्ड करू शकले नाही मी, आणि दमली पण खूप आहे. झोपते आता. उद्या काय करेन, काय दिवस असेल माझं ते सांगते, तुम्हाला अपडेट देते. सो आजसाठी एवढंच. बाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी आत्ताच उठली आहे. आणि अजून तरी काही प्लॅन नाही, बट चाललं आहे आमचं कोळीला जायचं. काय करते आज. कुठे गेलते रे? हा नाही गप. ठाड दिवशी उडी टाकायची काय रे खरंच पडलाय मम्मी. अगं तिथं विहिरीपाशी काठाड्यापाशी उभी होते, पायाला काहीतरी असं गोंधळ लागत झालं. मला वाटलं साप बिपच काय, असं झटकायला पाण्यात. इकडच्या विहिरीत नाही, एवढं नाही. आम्ही काय करते. येतोय तो येतो मग काय आडण काय म्हणले. धोंड करायची. काय असतं ते. लागला ना धोंडा आता. पोळ्या करायच्या, आपले कोल्हापूर आपले 4 जण सांगायचे. काय 2 दिवस आहे त्याच्यात, बाकीची काम येतं ना. अगं पण आली धोंड्याचं.
इकडे. तिथं नसतं करायचं, गायला करायचं असतं. तुला लय माहिती. हा, गायलाच करायचं असतं दादा. हमारे यहाँ ऐसा ही होता है. गाईज आता आम्हीच पोहायला चाललोय विहिरीमध्ये. चाललं ना त्यांना घेऊन पोहायला. झाली परीक्षा. त्यांना कुठं नेतो पोहायला. टाकू का वरूनच? हाय का तेवढी हिंमत थांब ना, मला पहिलं जावं लागेल. आधी पाणी उतरावं लागेल. चल. पोहण्यासाठी उठावला. कस काय आलं रे तू? तुला कस काय पाठवलं काकीने? हा? मागं सर. वे आधी मला बे वाटत आहे जास्त. मी उडी नाही खाणार. नाही कुडी नाही खायची. बघू इकडे बघ. मी उडी नाही खाणार. पाठीला बांधायचं पोटाला. आम्ही उडी खातो डबड्याने. काय उडी मारली. मी नाही मारणार बाबा उडी. आरू तुला कळतं का? नाही. का ग? खालीच जाईल त्याच्या. One eternity later. सो पोहून आल्याच्या नंतर आंघोळ वगैरे केलं. बसलो आता. जेवण करायचं आता आणि झोपणार मी. खूप दमली मी पोहून पोहून. आता झोपणार आणि संध्याकाळी मला थोडेसे रील्स शूट करायच्या होत्या. बघू. ओके. तर मम्मी स्वयंपाक बनवते आता. खूप भूक लागली. चल जेवायला आर्यन. चल र आरव चल. का का पण का पण जेवला तू? जेवला तू? काय खाल्लं? कस काय आली? कस काय आली चक्कर? काय झालं उन्हाने अगो मला तिथं येताची ना अगो. हा का? मला काय म्हणलं मोठी पहिल्यांदा हाका मारली. मोठी आहे ती मोठी काही कोण? त्याला म्हणलं दिल्या हा. मग त्या वाहना तिकडे फेकल्या. म्हणलं आता मी येईलच जमाय. आणि मग नानाला फोन केला. अरे म्हणलं ते बाळा बिळाला तरी कोणाला फोन कर. मला लावता येत नाही ना मग दुसरी कोणाला. हा हा हा. मला बाळाला तरी फोन कर. अरे मला काही फ्री झालं बरं. हा काय? हा तो आता उठलं की आंगडे टाकलं अगो. बरं डोळ्याला काही दिसत नाही मला अगो. हा काय? जाऊ दे चल भाकर खायला घरी. आणि ते ऊन बाई जाळ होते बरं. गाईज, कसं वाटतंय तुम्हाला आमचं वावर? मला तर खूप मस्त वाटतंय. कधीतरी गावाला येतो आम्ही. असं वाटतंय परत पोहायला जावा. गरमच एवढं होतंय. हा सगळं आणतो फक्त आहे झोप. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. दिल्या मला कस तरी झाले अरू. अंगावर टंटना उडायला लागलं पार. पण पहिले नाव मोठीचं घेतलं. मोरूची बायची मोठी काय मोठीचं करा का हानीची. काय कर नाही या मोठीच. तेव्हा तुम्ही पाणी पिलं दिलं बघ मला खुशी. तरी 1 महिना लागत असेल का त्यांना ते बनवायला? ते काय एक जण मिळून बनवतात काय? कोणत्या पार त्याचं जाळ झाले त्या पीठ होऊन जाईल ना पार ते. केव्हा द्यायचं ते?
चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, आणा एक तबलक घोडा, त्याच रेशीम खाली सोडा, माग बसा मी पुढ्यात बसते, चला जेजुरीला जाऊ, नाचते बाई मी दारात गे, खंडोबा देवाच्या दारात नाचत. कशी चालली आता? कशी चालली बघा. सोडायचं नाही बरं का. काय पडायचा जामदार हा दे सोडून सोड क्रिकेट आवडतं वय तुला? क्रिकेट आवडतं? पचका झालाय. क्रिकेट आवडतं? मला आवडत. व्हिडिओ काढ मग लागत होतो अगं तो का असा नारळ घेतला त्याने तो का असं चढीत खाली गेला. खूप जास्त गरमी झाली आता मी थोडंसं अंगण वगैरे झाडून घेते, पाणी मारते आणि थोडंसं साफसफाई करून घेते. गावाला आल्यासारखे खूप अंगण घाण झालं. जास्त गरम होत होतं, आता पाऊस येतोय, बरं वाटतंय. कांदे झाकायला चाललेत. बाय द वे हे झाड माझ्या पप्पाने लावलं होतं एक 10-12 वर्ष आधी. किती छान दिसतंय ते बघा, खूप मस्त दिसतंय. टाइम झालाय आणि सनसेट खूप छान आहे आता इथे. आजीला चहा देते. तुम्ही आधी सनसेट बघा, चहा बघा, किती भारी आहे. आजी दर आणि हे आमच्या कैऱ्या. तू काढ बाजूला त्याचं ती आजी आणि याच्यातलं पाड बाजूला काढ आणि काय पाण्यात टाक. हो, मी इथं कावलं घालून मग फोडून घेऊ. तुम्हाला आमच्या आंब्याच्या कैऱ्या दाखवते मी. खूप अशा भारी दिसतात. बघा तिथे पण दिसत असेल, इथे पण. बाय द वे माझं घराचं पूर्ण व्ह्यू मी अजून दाखवला नाही, बट हे माझं घर गावाकडचं. नको. आजचा व्लॉग मी इथंच संपवते. भरभरून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका, कारण हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. भरभरून लाईक आणि सबस्क्राईब करा.